राज ठाकरे यांच्या भाषणानंतर मनसे आणि भाजप यांच्यामध्ये वाद पेटलाय। राज ठाकरे यांची मनसे फक्त गरीब हिंदूंनाच टार्गेट का करते असा सवाल नितेश राणे यांनी केलाय। त्यावर मनसेच्या नेत्यांनी जळजळीत टीका केली। सिंधुदुर्गामध्ये राणेंनी मारलेली माणसं हिंदू नव्हती का अशी टीका अविनाश जाधव यांनी केली आहे। राज ठाकरे यांच्या मीरा भाईंदर मधल्या भाषणानंतर मनसे आणि भाजपमध्ये वाद पेटलाय। राज ठाकरेंनी मीरा भाईंदर मधल्या नयानगरमध्ये सभा घ्यावी असं चॅलेंज नितेश राणे यांनी दिलं। नितेश राणेंनी मीरा भाईंदर मध्ये काही व्हिडिओ पत्रकार परिषदेमध्ये दाखवले। मनसे नेते फक्त गरीब हिंदूंनाच मारतात अशी टीका राणेंनी केली। पता चलेगा कि थप्पड़ किसको बोलते हैं। अपने इलाके में तो कुत्ता भी शेर बनता है। हिंदी भाषा है हमारे, हिंदी ही बोलेंगे। अपने इलाके में तो कुत्ता भी शेर होता है। कुत्ता, हिंदू कुत्ते यांना इस्लाम राष्ट्र बनवायचं आमच्या देशाला, हिंदू समाजाला संपवायचंय। यांना कोण बोलत नाही। नयानगर मध्ये कोण हिंदी व मराठी बोलायला लावत नाही। यांच्या थोबाडातून कधी मराठी ऐकणार नाही, पण उगाच त्या गरीब हिंदूंना मारायचं। सिंधुदुर्ग मध्ये जेवढे खून झाले ते कोण होते? कन्नडी होते का तामिळ होते का ख्रिश्चन होते? जेवढे राणे कुटुंबांनी लोक मारली ती सगळीच हिंदू होती ना, मराठीच होती ना ती सगळी कुटुंब। जेवढे खून झाले सिंधुदुर्ग मध्ये ती सगळीच हिंदू होती। मग ते तुमच्या वडिलांना का नाही तुम्ही सांगितलं आपण हिंदूंचेच खून करतोय? त्यामुळे काय बोलता, कधी बोलता, कोणाच्या सांगण्यावरनं बोलता? ज्यांनी सांगितलंय तुम्ही एकदा विचार तर करा मी काय बोलतोय। किती दिवस भांडी घासणार ना? म्हणजे पद टिकवण्यासाठी भांडी घासणारा महाराष्ट्रातलं एक मोठं उदाहरण आहे की न विचार करता समोरनं आलेली स्क्रिप्ट वाचून दाखवतो। भारतीय जनता पक्षाची तीच इच्छा आहे की हिंदू मुसलमान अशी भांडणं या महाराष्ट्रात लागावी आणि त्यासाठीच नारायण राणेंचे जे पुत्र आहेत, राणे साहेबांचे पुत्र नितेश राणे, त्यांना या लोकांनी सोडलेलं आहे। सत्ताविजय भिसे हिंदू होते की नव्हते? श्रीधर नाईक हिंदू होते की नव्हते? गायब झालेले रमेश गोवेकर हिंदू होते की नव्हते? याची एकदा उत्तर द्यावी आणि मग आमच्यावर आरोप करावा या गोष्टींचा। हिंदी सक्ती केल्यास फक्त दुकानच नव्हे तर शाळा सुद्धा बंद करणार असा इशारा राज ठाकरे यांनी दिलाय। त्यावर राज ठाकरेंनी फक्त शाळा नव्हे तर मदरसे सुद्धा बंद करावेत असं आव्हान नितेश राणे यांनी दिलं। फडणवीसजी तुम्ही सांगताय ना की तिसरी भाषा आम्ही सक्तीची आणणार म्हणजे आणणार। मी आता आपल्याला सांगतो महाराष्ट्रात 1ली ते 5वी हिंदी आणायचा आपण प्रयत्न तर फक्त करून बघा। दुकानं नाही शाळाही बंद करीन। माझं म्हणणं आहे की शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून टाका ना। बंद करून टाका मदरसे, कारण त्याच्यामध्ये आतंकवादी घडवण्याशिवाय काहीच होत नाही। मग हिंदू समाजाच्या मध्ये भांडणं लावण्यापेक्षा, आमच्या शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून टाका ना। मला नितेश राणेंना एक प्रश्न विचारायचा आहे। सगळं जर आम्हीच करायचं असेल तर नितेश राणे सरकारमध्ये बसून काय फक्त पंखा हलवणार का? तर नितेश राणे जे म्हणतायत की मदरसा बंद करून दाखवा, माझं मत आहे की सरकार तुमचं आहे, सत्ता तुमच्याकडे आहे, पहिली तुम्ही तर सुरुवात करा। सगळी कामं जर आम्ही करायची असतील तर तुम्ही काय फक्त पैसे ओरबडणार का? हे झालं राज ठाकरेंनी करून दाखवा, हे झालं मनसेने करून दाखवा। सगळंच आम्हाला करायचं असेल तर तुम्ही कशाला बसलात तिथे? द्या राजीनामे आणि जा सिंधुदुर्गला।